सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। मी खूप टेस्टी पदार्थ बनवत आहे आणि सर्वांना आवडण्यासारखा आहे। पावसाच्या सीझनमध्ये ते एकदम बेस्टच आहे। बघा, मी आज टेस्टी अशी आणि वेगळ्या पद्धतीची आळूची वडी बनवते आहे। त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम आळूचे पानं घेतलेले आहे आणि त्याच्या मी व्यवस्थित आधी शिरा काढून घेतलेला आहे। शिरा काढायची पद्धत अगदी सोपी आणि साधी आहे। त्याला मागच्या साईडने मी थोडा शिऱ्यांवर लिंबू घासून घेतलं आहे, त्याच्यामुळे जिभेला खाज येत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला कापताना हाताला खाज वाटत नाही। आणि शिरा काढणं गरजेचे असते, त्याच्यावर लिंबू घासणं फार गरजेचं असतं, नाहीतर इतकी केलेली मेहनत मग आपली तर वायाच जाणार ना। ठीक आहे, तर आता मी याला बारीक बारीक आधी कापून घेते, बारीक चॉप करते। त्याच्यानंतर मी पुन्हा एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये लिंबू पिळते आणि व्यवस्थित त्याला पूर्णपणे लिंबाच्या पाण्यातनं काढते। आधी लिंबू घासलंच होतं, पण पुन्हा मी असं करते म्हणजे कुठलाही कोणालाही खाताना त्रास होणार नाही। आता बघा, मी बेसन घेतलं आहे एक मोठ्या वाटीभर, तर समजा ना 150 ग्रॅम ते 150 ग्रॅम बेसन आहे आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ घेतलं आहे। प्रमाणानुसार मीठ आहे, तसंच त्याच्यामध्ये मी थोडं 2 चमचे तेल घालते आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आधी ते मी त्याच्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालते आहे। त्याच्यानंतर तिखट, मीठ सांगितल्याप्रमाणे, हळद, धना जिरा पावडर, थोडीशी साखर, कारण 1 चमचा लिंबूचा रस पण टाकायचा त्याच्यामध्ये। याचं आंबट गोडची चव खूप छान वाटते आळूची वडी म्हटली की। त्याच्यामध्ये थोडं आणि हिरवी मिरची आणि 1 लसणाची कळी घेतली, नाही टाकायचं आहे लसूण, मोका टाकू चालेल, हिरव्या मिरचीचीच पेस्ट करून टाका बस। आणि झालं, त्याच्यामध्ये आता प्रमाणानुसार मीठ घातलंच आहे। आता वरतून अर्धा चमचा साखर घेतलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये कापलेले बारीक आळूचे पानं व्यवस्थित त्या पिठासोबत मिक्स करायचं आहे। प्रमाणानुसार पाणी घालायचं आहे, जेवढं हवं आहे तेवढं, खूप पातळ नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे। बघा, मी आधी पिठामध्ये हे आळूचे पानं व्यवस्थित मिक्स करून घेते, त्याच्यानंतर पाणी घालते आणि पाण्यामध्ये व्यवस्थित फेटून, कारण याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालणार नाही, थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहे, पण सगळ्यांना आवडेल म्हणूनच म्हणते। व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला पण आवडेल ही रेसिपी नक्कीच। आता बघा, मी 1 ग्लास घेतला आहे। तुमच्याकडे दुसरं असं निमुळतं भांडं असेल उभं, त्याला पण तुम्ही तेल लावून थोडे तीळ टाकून घ्या आणि त्याच्यामध्ये मिश्रण आता टाकायचं आहे। आधी मी व्यवस्थित 2 ग्लासला तेल लावून घेते आणि थोडे तीळ पण घालते। आणि साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे, तुम्ही कढईमध्ये ठेवू शकता, मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे। आधी मी हे मिश्रण ग्लासामध्ये ओतून घेते। तेल लावायचं कारण असं आहे की हे जेव्हा होऊन येईल तेव्हा असंच बाहेर ग्लासाच्या बाहेर निघेल। जर अशाच साईजचे निमुळते 2 भांडे असेल ते पण घ्या आणि तुम्ही कढईमध्ये ठेवू शकता। आणि तुम्हाला यापेक्षाही सोपी पद्धती म्हणजे तुम्ही कढईमध्ये पाणी ठेवा, एका डिशला, मोठ्या डिशला तेल लावा, त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण टाकून तुम्ही वड्या पाडू शकता। पण मी अशा पद्धतीने केलेलं आहे। बघा, ग्लासामध्ये छान तयार होऊन गेलेलं आहे। 8 मिनटं लागले आहेत मला। आणि आपण साईडला दुसरं काम करू शकतो, आपला हात खोळंबून राहत नाही, त्याच्यामुळे चालतं। आता व्यवस्थित साईडने मी चाकूने त्याला हे केलं आणि सुटसुटीत ते बाहेर पडलेलं आहे। बघा किती व्यवस्थित पडलं आहे। याच्या मी आधी काप करून घेते आणि तेल गरम करायला मी एका पॅनमध्ये ठेवलेलं आहे। आता व्यवस्थित काप झालेले आहे बघा अगदी, आणि त्याला मी थोडं प्रेस करते, कारण तेलामध्ये ते असं सुटून नको जायला, कारण मी त्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ वापरलेलं आहे। बघा किती छान वड्या मी त्याच्यामध्ये ठेवून दिलेल्या आहे। आता दोन्ही साईडनी खूप असं भरभरून तेल नाही घातलेलं आहे असं, तर त्याला डीप फ्राय नाही करायचं आहे, ते आधीच व्यवस्थित शिजलेलं आहे। बघा, दोन्ही साईडनी व्यवस्थित होतं आहे, आता अगदी व्यवस्थित होऊन राहिलं आहे। आता मी काढून घेतलं आहे, कुरकुरीत छान वड्या तयार झाल्या आहे। बघा, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या। थँक्यू सो मच, बाय।